26व्या पाठातील वाक्य आपण पाहत आहोत. तेरे द्वारा, मेरे द्वारा और उनके द्वारा हसा जाता है. तुझ्याद्वारे, माझ्याद्वारे, त्यांच्याद्वारे हसल्या जातं. तुझ्याद्वारे त्वया, माझ्याद्वारे मया, या. उनके द्वारा तैही. एक ते नाही, उसके द्वारा म्हटलं असतं तर एक आहे. उनके द्वारा अनेक आहे. च. आता हस धातू काय आहे? अकर्मक धातू आहे. मग कितीही कर्मच नाहीये म्हटल्यानंतर कर्म काय होणार? प्रथम पुरुष एकवचन जे आपण आज पाहिलं. नाही समजलं विचारा. भावे त्वया वगैरे तुमच्या लक्षात नाही जास्त म्हणून याची काळजी नका हसती करू. हुई. हम्म. पुस हस्यति. पुस्तक के कर्ता द्वारा ग्रंथ पढ़ा जाता है. सगळे कर्मणी प्रयोग आहे. धडाच कर्मणी प्रयोगाचा आहे. पुस्तकस्य, पुस्तकाच्या कर्त्याद्वारा ग्रंथ वाचला जातो. पुस्तकस्य कर्ता. बरोबर. यस, बरोबर आहे. पुस्तकस्य कर्ता कर्म आहे ग्रंथ, ते होणार प्रथमात. ग्रंथ पठ्यते. फक्त तुम्हाला आज मान डोलवायचे आणि नंतर जाऊन चिंतन करायचं ह्याचं, कारण की कर्मणी प्रयोग नॉट इझी. ग्रंथ पठ्यते. ग्रंथ पढ़. धन के हर्ता द्वारा धन ले जाया जाता है. धनाचं हरण करणाऱ्याद्वारा धन घेऊन गेल्या जातं. घेऊन गेल्या जातं. दॅट्स हाऊ माझ्या भाषेत मी म्हणेन. धनके, धनस्य हर्त्रा, धनाचं हरण करणारा, त्याच्या द्वारा. द्वारा म्हटलं की षष्टी आणि हरण करणाऱ्यासाठी काय गेलं आहे? हर्त्रा. धनस्य हर्त्रा धनम ले जाया जाता है. घेऊन जाणे. रु धनम न- नियत. नयती धातू ना सर. नी मूळ धातू आहे बघा. नी, नीचं होतं नयती. मग मूळ धातूला य नयती. लागणार आणि नियते. धनम एकच असल्यामुळे नियते. ओके. 4. भार के धारण करता द्वारा भार यहाँ लाया जाता है. भार डोक्यावरती धारण करणाऱ्या पुरुषाच्या द्वारा वजन, भार इथे आणल्या जातं. बघा. भारस्य धारण करणारा, धर्त्रा, धारण करणाऱ्याद्वारा भारः कर्म होणार प्रथमात. भारः अत्र आनीयते. यते. बघा. भारस्य धर्त्रा भारः अत्र आनीयते. भाराचं वहन करणाऱ्याद्वारा भार, वजन या ठिकाणी आणल्या जातं. भार शब्द आपण या पाठात पाहिलेला आहे. अडचण असेल विचारायची. श्रोताओं के द्वारा हसा जाता है. आता एक श्रोता नाही, श्रोत्यांद्वारा हसल्या जातं. मग शब्द आहे श्रोतृभिः. ये श्रोतृभिः. आणि हसणे हा काय आहे? अकर्मक धातू आहे. मग कर्तरी होईल का कर्मणी होईल? काय सर? ऐकत जावा. श्रोतृभिः. काय? हा. हा आता कर्मणी होईल का कर्तरी होईल? कर्मणी. हास्य आहे ना? हा हस आहे. अकर्मक धातू आहे. मग कुठला होईल? हास्य. हसते. कुठला प्रयोग होईल? कर्तरी होईल का कर्मणी होईल? सर याच्यात कर्मत हास्याला कर्मत नाही ना मग कुठला प्रयोग आहे हा? कर्मणी. कर्मत नाही कर्मच कर्तरीच नाहीये. होणार. कर्मत नाही कर्तरी होणार. कर्ता कुठे आहे याच्यामध्ये? शत्रुभी. भावे.
हम्म. एक आज शिकलो तो कर आम अद्य पठितवन्तः अस्तु. जर ऐका एक वाक्य लक्षात ठेवा माझं. जर धातू अकर्मक असेल भावे प्रयोग. भावे तो क्लिअर. चालेल. हम्म वक्ता के द्वारा भाषण दिया जाता है. भाषण देण्यासाठी आपण शब्द बघितला हो. वक्ता के द्वारा वक्त्रा. वक्त्रा भाषण दिया जाता है. भाषण देण्यासाठी आपण एक बघितलं आठवते तुम्हाला. भाषते. भाष्य तेच होतं ना सर. आठवा 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 गणपती आठवा आठवा. दिलं जातं भाषण देना. चमकना घुसना दुःखित होना. नाही ना. भास भास ते वेगळा होता. भाषण देणे. अं, तुम्ही पण बघा. भाष्य म्हणजे बोलणे होतं. हा बोलणे. ओके. आपण पण तर मला नवीन काहीतरी शिकवायचं नाही आहेत तुम्हाला म्हणून नाही दीयते वापरू शकतो आपण. भाषण भाषणम दीयते. धातूचं दीयते होतं. आता त्याचा नियम पुढच्या धड्यामध्ये येणार आहे. म्हणून मला भाष्य तेच वापरायचं. जाऊ दे आपण भाष्य तेच वापरूया. वक्त्रा भाष्यते. वक्त्र्याद्वारा वक्त्याद्वारा भाषण दिलं जातं. सोडून दिलंय का ह्यांनी? ना. नाही. ठीक आहे. भाष्य तेच घेऊया. बोलल्या जातं किंवा मग पुढचं लक्षात घ्या तुम्ही. भाषणम दीयते. मग दाचं दीय का होतं पुढच्या पाठात नियम येणार आहे. 7. नाती के द्वारा गुरु की सेवा की जावे. आता आपलं हे डोकं खायला लागलेले आहेत. म्हणजे आता ऐका सगळ्यांनी. आतापर्यंत हा आपण कर्मणी प्रयोग बोलू का आता. आतापर्यंत आपण कर्मणी प्रयोग लट लकारामध्येच पाहिला होता. येते का लक्षात. पण आता हम्म कर्मणी प्रयोग ते अपेक्षा करतायत की आपण तो लोट लकारात लिहावा. पण सर आपण तर लोट लकाराचे आपण आतापर्यंत सेवतेचा लोट लकार पाहिलाय का? हो पाहिलंय ना. मग करता येईल आपल्याला. करावा. तुम्हाला समजेल का? मी करेनच. ऐका मी काय बोलतो पहिलं समजून घ्या. लोट लकारामध्ये आता हे नियते काय आहे? प्रेझेंट टेन्स मध्ये बरोबर. हो हम्म कर्मणी प्रयोगात आहे बरोबर. हो हो का नाही? हो हो हा. होय. हे सगळं कर्मणी प्रयोगात आहे पण कशात आहे? प्रेझेंट टेन्स मध्ये. पण आता पुढचं हम्म. वाक्य असं आलेलं आहे की पुढचं वाक्य इथं लिहितो तुमच्यासाठी. पुढचं वाक्य जे आहे ते लोट लकाराचं आहे. मग जर आपल्याला ऐका ऐका ट्विस्ट. जर आपल्याला कर्मणीमध्ये याला चेंज करायचं असेल तर कर्मणीच्या लट लकारामध्ये करून चालेल का हो? नाही कळलं. नाही कळलं. ऐका. ते जरा परत सांग. हा हा. इथं जे वाक्य होतं काय होतं? लिहितो तुमच्यासाठी हा. तुझ्या द्वारे हसल्या जात. बरोबर. हम्म हे वाक्य कुठल्या टेन्स मध्ये? प्रेझेंट टेन्स. हम्म हो हो बरोबर. मग प्रेझेंट हम्म टेन्स असल्यामुळे आपण काय केलो? सेवते सारखं चालवलं का? सेवते प्रेझेंट टेन्स मध्ये आहे. सेवते सेवेते सेवंते. हो हम्म का नाही? हो हो सर. इथून पुढे वाक्य कसं आहे ते माहिती आहे का? हे पण डायरेक्ट ट्विस्ट घेतात आपलं. तुझ्याद्वारे हसल्या जावे. वे
हा कळलं सर. मग आता आज्ञा विधान हे वाक्य हो. कर्तरी प्रेझेंट टेन्स मधलं आहे का हो? नाही. नाही. मग नाही हे वाक्यच जर प्रेझेंट टेन्स मध्ये नसेल तर आपण त्याला कर्मणीतल्या प्रेझेंट टेन्स मध्ये बदलून चालेल का हो? नाही कर्मणीच म्हणजे सेवते, सेवेते, सेवंते वापरून चालेल का? नाही 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 चालणार. संत ह्यांना नाही कळले बलराम दादा. आता मी तुम्हाला अजून वेगळ्या पद्धतीने सांगतो. जाऊ द्या वेळ गेला ह्याला तर तुम्हाला समजलं पाहिजे. इथे वाक्य वर्तमान काळातलं होतं म्हणून आपण सेवते, सेवेते, सेवंते वर्तमान काळ वापरला. बलराम दादा, ओके. इथे वाक्य लोट लकारातलं आहे म्हणून आपल्याला सेवते, सेवेते, सेवंते लोट लट लकारातलं वापरून चालणार नाही. हे कळलंय का तुम्हाला? हा हा कळलं सर. अंजली त्यांना अजून नाही कळलं. मी सोपं सांगतो अजून हा. बघा, सांगू का? हो सर सांगा ना. हम्म. सांगा सांगा. वाक्य बघा. राम गावाला जातो. बरोबर? हो. कुठल्या काळातलं वाक्य आहे हे? वर्तमान काळातलं. प्रेझेंट. वर्तमान उत्तम. काळ. वर्तमान काळातलं असल्यामुळे मी काय वापरू शकतो? सेवते, सेवेते, सेवंते वापरू शकतो का मी जेव्हा मी कर्मणीमध्ये करणार हो तेव्हा? हो हो. हो नाही. हा. हो हो. आणि आता राम 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 अ, रामाने 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 गावाला जा. गावाला जावे. मग आता मी सेवते, सेवेते, सेवंते वापरू शकतो का जेव्हा मी कर्मणीत करेल नाही तेव्हा? नाही. नाही का? अहो, मूळ वाक्यच लोट लकारातलंय. मग मी जेव्हा ते कर्मणीमध्ये बदलणार तेव्हा मला कर्मणी लोट लकारात बदलावं लागेल. आता कळलंय का? क्लिक हा झालं हा का झालं कर्म नाही लोट तुम्हाला? लकारमध्ये बदलावं लागेल. बरोबर. कर्मणी हे बघा, लोट असतो राम कर्मणी लोट. गावाला जातो वर्तमान काळातलं असल्यामुळे आपण सेवते, सेवेते, सेवंते वापरलं. सेवन. हो. हम्म. पण आता या ठिकाणी कर्तरी प्रयोगातलं वाक्य आहे पण लट लकारातलं नाहीये. हा लोट लकारातले. मग काय वापरणार आम्ही? आम्हाला सांगाल का लोट लकारातलं? हो, आपण ते पाहिलेलं आहे. मग काय वापरणार आपण? सेवताम, सेवेताम आणि सेवंताम सेवंता. असं ते चालतं आत्मनेपदामध्ये लोट लकारात. ऐका शब्दांच्या तर फेक शब्द पकडायचे तुम्हाला. सेवताम, सेवेताम, सेवंताम हे चालतं कशामध्ये? लोट लकारामध्ये, आत्मनेपदामध्ये. हम्म. सर भरपूर हो झालंय. मग तसंच आहे. मग आता इथे काय होतं आपलं? बघा, सेव्यते अग्री मूळ धातूला य हम्म. लागतो. कर्मणी प्रयोगामध्ये सेव्येते आणि सेव्यंते. मग इथे काय होणार? इथे सेव्यताम, मूळ काम. धातूला य चालणार हम्म. लोट सारखाच पण मूळ धातूला य. सेव्येताम सेवते. आणि सेव्यंताम. सेवते. सेवंता. सेवंता. कळलं? हम्म. अजून सोपं हो. करूया. बघा, पठ्यते, बोला, पठ्येते पठ्येते. पठ्येते आणि आणि पठ्यन्ते. पठ्यन्ते. आणि इथे पठ्यताम. गुड. पठ्यताम. पठ्यताम. पठ्यतामचा अर्थ काय पठ्यताम. होईल? पठ्ये पठ बघा, पठ्यताम ना सर की हा, म्हणजे मी पठ्यताम. अभ्यास करावा. करा. नाही. करा. ते हे करावे बघा, अभ्यास करावे. ऐका, संतोष संतोषने अभ्यास करावा. करा. करावे. हम्म. कर्तरी पठ्यताम. प्रयोग. हम्म. हम्म. संतोष द्वारा अभ्यास केल्या जावा. केल्या कर्मणी प्रयोग. जावं. पठ्यताम. कर्मणी लोट, कर्तरी लोट. हम्म. नाही?
हो. हो हो संतोषने अभ्यास करावा, संतोष द्वारा अभ्यास केला जावा. 4 वाक्य सांगतो. संतोष अभ्यास करतो. कर्मणी कर्तरी लट. लट लट ओके त्याचं कर्म रिलेटेड कसं होणार? संतोष द्वारा अभ्यास केला जातो. अभ्यास अग्री हम्म. हो ओव्हर. संतोषने अभ्यास करावा. कर्तरी लोट. लोट त्याचं कर्मणी लोट. संतोष द्वारा अभ्यास केला अभ्यास जावा. केला जावा. केला जा ओके आता तुम्हाला कळलंय म्हणून अजून पुढे ढकलतो. ठीक आहे. संतोष अभ्यास करेन. कर्तरी लृट. लृट कर्तरी भविष्य. आणि भविष्य. संतोष द्वारा अभ्यास केला जाईल. आणि कर्मणी लृट लूट भविष्य. लूट 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 करेक्ट करेक्ट एवढं कळलं तुम्हाला? खूप काय कळलंय खरं सांग. मस्ती नाही करत ते. ते पण अर्ध्या तासात, अर्ध्या पाऊण तासात. पठ्यताम पठ्येताम. मग कळलं का? हो हो हे आता उद्याच बघावं लागणार आपल्याला. पठ्येताम परवा. पठ्यताम आणि तुम्ही सोडवा आता प्लीज. तुम्हाला मजा येईल तुम्हाला जर हे कळलं असेल आजचं तर. पठ्यंताम पठ्यंताम. पठ्यंताम. पठ्यंताम तुम्ही अग्री करताय हे सांगायसाठी एवढाच वेळ जाणार आहे? हा, डोक्याला तर हे बरोबर मोठे हे. ठीक आहे. तर आता वाक्य बघा. एक वाक्य आपण सांगूया एवढी आपण धडपड केली तर. बघा समोर तुमच्या सगळं आहे. वाक्य काय आहे? नाती के द्वारा गुरु की सेवा की जावे. मग आता हे कर्मणी लोट आहे. नातीच्या हो. द्वारा गुरुची सेवा केली जावी. जावे. नातीच्या द्वारा गुरुची सेवा केली जाते. नातीच्या द्वारा गुरुची सेवा केली जावी. याच्यामध्ये काय फरक आहे सांगा? द्वारा जावे म्हणजे कर्मणी लोट लोटलक. एक लोटलक कर्मणी लोट आहे. लोटलक. एक कर्मणी लोट, एक कर्मणी लट. लट. मग जेव्हा आपण कर्मणी लट म्हणणार, पठ्यते पठ्येते पठ्यन्ते. पठ्यन्ते. ज्यावेळी आपण कर्मणी लोट म्हणणार, पठ्यताम पठ्येताम पठ्यंताम. कळालंय का? हो हो चला आता नाती के द्वारा शब्द आहे नातीसाठी नप्तृ. मग नप्त्रा. नप्त्रा नातीच्या द्वारा गुरुची सेवा केली जावी. गुरुची षष्ठी. सेवा कर्म आहे होणार प्रथमा. आणि आता केली जावी गुरु. आपण सोपं करूया ह्याला. चुकलं माझ्याकडून जरा. आता वाक्य असं करूया आपण. नातीच्या द्वारा गुरु सेविल्या जावा. कारण की ते जाते क्रियतेमध्ये. मला तुम्हाला अजून अवघड करायचं नाहीये. ते पुढच्या धड्यामध्ये क्रियते, रियते, दीयते, पियते सगळे येणार आहे. आत्ता नको त्याला घ्यायला. म्हणून नातीच्या द्वारा गुरुस सेविल्या जातं. मग नप्त्रा गुरुहु सेव्यताम. सेविल्या जावं. ना आम न आम. सेविल्या जावं. पठ्यताम सेव्यताम. पठ्यताम. गुरु कर्म प्रथमा. करणारी तृतीया. दॅट्स ऑल युअर ऑनर. पुढे एकच बघा. सूर्य के द्वारा तपा जाए. सूर्य के द्वारा. अच्छा मग आता हे सुद्धा काय आहे? कर्मणी लोट. सूर्येण. तृतीय. सूर्येण तप्यताम. बोला. हो बोला. बरोबर आहे. हा. तपा जाये. सूर्याद्वारे तापल्या गेलं पाहिजे.
सूर्याच्या द्वारा तापल्या गेलं पाहिजे. सूर्येन तप्यता. नाही कळलं विचारा. 9 एवढं संपूर्ण टाकूया आपण. अध्येता के द्वारा 3 ग्रंथ पढे जाय. म्हणजे अभ्यास करणाऱ्याच्या द्वारा 3 ग्रंथ वाचल्या गेले पाहिजे. पाहिजे म्हटलं की लोट. लोट म्हटलं की पठ्यताम पठ्येताम पठ्यंताम. त्याच्यात 3 दिलेले आहेत ना, हा बहुवचन. करूया की थांबा. अध्येत्रा. अध्या अध्या वाचना 3 ग्रंथ. त्रयः ग्रंथाः. मग आता काय येईल? पढे जाय. पठ्यंताम. पठ्यंताम. सुंदर. आणि जर हे वाक्य लट लकारामध्ये असतं तर लट लकार मध्ये पठ्यते. पठ्यंते. बरोबर, कळले का? पठ्यंते. बहुवचन. कळलं का? हे पठ्यंते लट लकारात पठ्यंते. आणि वाचायला पाहिजे म्हटलं की बदललं. 10. गावों को जाने वाले के द्वारा गाव को जाया जावे. काय बाबा, गावाला जाणाऱ्यांकडून गावाला गेल्या जावं. नाही तर जातील कुठेतरी इकडे तिकडे. म्हणून गावाला जाणाऱ्यांकडून गावाला गेलं पाहिजे. ओके. अयो. ग्रामम गंतारः. सॉरी सॉरी. कर्ता कर्तारौ कर्तारः. गंतृ जाणारा. गंता गंतारौ गंतारः. ग्रामम गंतारः गावाला जाणाऱ्यांकडून. गावों को. ग्रामाः. देवा देवा देवा. ग्रामाः गावों को जाया जावे. बोला. ग्रामम गंतारः ग्रामा. ह्याला खाली घेतो, लागणार आहे आपल्याला इथे परत. गाँव को जाने वाले के द्वारा गाँव को जाया जावे. हे बाजूला ठेवा नसेल कळलं तर. जाणाऱ्यांद्वारे गावाला गेल्या जावं. गावाला जाणारे मग कर्म. ग्रामम गंतार. असू द्या, थोडा वेळ लागेल हे आता आज जायला. दर्शक के द्वारा 2 छात्र देखे जाये. दर्शकांकडून 2 विद्यार्थी पाहिले जावे. पाहिले जावे म्हटलं की कर्तरी लट आहे का लोट आहे? लोट. 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 लोट म्हटल्यानंतर काय येणार त्याचं कर्मणी लोट? ट्याव ट्याव ट्याव. चला. दर्शकों के द्वारा. दर्शकसाठी शब्द गेला आपल्याकडे द्रष्टा. द्रष्टा. हा. आता एक आहेत का अनेक आहेत? दर्शक के द्वारा एकच आहे. एकच आहे. जाये. दर्शक. दर्शकों के एकच आहे. द्रष्टा. एकच आहे. यस सर. द्रष्टा. द्रष्टा कस काय? 10 दो ट्राय. छात्र देखे जाए. कर्त्रा. द्रष्टू. द्रष्ट्रा. आज 100% ब्रेन वापरायला लागते आपल्याला. 100% नाही, हे 10% आहे संस्कृतचं. एवढे संस्कृत स्कॉलर टॉप असतात. तुम्ही जर मूळ ग्रंथ अभ्यास करायला गेलो पायाखालची जमीनच सरकेल. किती विचार केलाय, म्हणजे कधी केला असेल एवढा. त्यातले 2-4 पुस्तकं राहिली आहेत. अर्ध्याच्या वर अल्लाउद्दीन खिलजीने जाळली. असू द्या. आता द्रष्टा. द्रष्ट्रा 2 छात्र. मग छात्रव लिहू फक्त का 2 छात्रव लिहू का? छात्रव लिहिलं म्हणजेच 2 छात्र आहेत. बस झाला आता सर. चालेल. छात्रों देखे जाए. देखे जाए म्हणजे नाही ना, मूळ धातू दृश्य आहे. नको. आणि दृश्य कर्मणी. सांगता. कर्मणी म्हटलं की दृश्य. मूळ धातू आपल्याला दृश्येताम.
द्रष्ट्रा छात्रौ दृश्येताम. शे- उरलेले नंतर घेऊया दर्शक आपण. ठीक आहे. छात्र 2. एवढं तुम्ही दर्शक. पचवा आता. ओके. हम्म. घेऊ शकतो तुम्ही बोलला तर घेऊन टाकूया. हम्म. पटकन बोला. नको हा गॅस. बोला एक नको विचार सर सांग. नको. नको आज नको सर ठीक आहे. हेच करतोच हा रिव्हिजन हेच पुन्हा इम्पॉर्टंट आहे. ओम शांती शांती शांती.